सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे माळशिरस तालुक्यातल्या मार्करवाडीतल्या मतपत्रिकेवरती मतदान चालू असलेल्या आंदोलनाला। याला थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे। मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। मतदानासाठी बूथ उभारून मतपेट्याही सज्ज करण्यात आल्या आहेत। त्यावर मतपत्रिकाही चिकटवण्यात आल्या आहेत। हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। आता थोड्याच वेळात ग्रामस्थ मंडळी जमा झाल्यावर इथे मतदानाला सुरुवात होणार आहे। काही ग्रामस्थ सकाळपासूनच इथे आलेत। प्रशासनाने खरं तर या मतदान आंदोलनाला आक्षेप घेतलाय। 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। प्रशासनाचा विरोध डावलून मतदान आंदोलनावरती काही ग्रामस्थ ठाम आहेत। किमान 500 लोक जमल्यावरती मतदान प्रक्रिया सुरू करणार अशी माहिती कळतेय। मार्करवाडीतली ही दृश्य आहेत। इथे ग्रामस्थांनी एक वेगळं आंदोलन छेडलेलं आहे आणि मतपत्रिकेवरती मतदान करण्याचा असा त्यांनी निर्धार केलाय। या संदर्भात आपण माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत। सुनील, एक अतिशय वेगळं अशा पद्धतीचं आंदोलन तर आहे, पण त्याचबरोबर गावामध्ये तणावाचं सुद्धा वातावरण निर्माण झालेलं होतं। सध्या वातावरण कसं आहे, कशा पद्धतीने या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय? पूर्वी सकाळी 8 वाजता खरं तर या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार होती, मात्र ग्रामस्थातही संभ्रमाचं वातावरण होतं। पण आता 9:30 वाजता पूर्ण 5 बूथ तयार करण्यात आलेले आहेत मार्करवाडीचे। या इथं ही मतपत्रिका बॅलेट जे आता पाहायला मिळत नाही ते बॅलेट आता इथं आलेले छापून सर्व उमेदवारांची नावं इथं देण्यात आलेली आहेत। आणि या माळशिरस मतदारसंघात जवळपास 13 नोटाचा 13वा क्रमांक होता। हे बॅलेटचं पुस्तक इथं ठेवण्यात आलेलं आहे। याशिवाय ही जी मतदार यादी आहे ही मतदार यादी इथं ठेवण्यात आलेली आहे। समोर इथं बॉक्स करण्यात आलेला आहे मत टाकण्यासाठी आणि या मतदान करण्याला इथं हा शिक्का आणि स्टॅम्प पॅड इथं ठेवण्यात आलेलं आहे। ज्यांनी मतदान केलं त्याला नोंद करण्यासाठी अशा पद्धतीचं पेन ठेवण्यात आलेलं आहे। आणि ज्या वेळेला आज जाऊन ग्रामस्थ मतदान करतील त्यावेळेला इथं येऊन आपले तयार केलेलं मत टाकायची पेटी इथं बनवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं आता ग्रामस्थ इथं जमा झालेले दिसत आहेत। आपण पाहू शकतो ही सर्व मंडळी मतदानासाठी आलेली आहेत। ही सर्व मंडळी मार्करवाडीची आहेत। यात महिलांचाही समावेश आहे। खरं तर 144 म्हणजे जमावबंदीचं कलम इथं लागू करण्यात आलेलं आहे। तरी सुद्धा प्रशासनाचा विरोध झुगारून मोठ्या संख्येनं ज्या पद्धतीनं इथं मतदानासाठी पोहोचलेले आहेत। आता 10 ते 15 मिनिटात या मतदानालाही सुरुवात होणार आहे। या गावची गेल्या वेळेला 1905 एवढं मतदान या गावातनं झालं होतं आणि ज्याला मतदान केलं त्यालाच मतदान करा अशी भूमिका या आयोजकांची आहे। ज्याच्यामुळं जो काही संख्या होती, ज्याला पडलेली जेवढी संख्या होती ती यातनं दिसू शकेल आणि त्यामुळेच या पद्धतीनं राज्यात पुन्हा एकदा बॅलेटवर मतदान घ्यावं असं म्हणणारं पहिलं गाव राज्यातलं मार्करवाडी ठरलेलं आहे। आणि या इथं आता थोड्या वेळात या बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदानाला सुरुवात होणार आहे। पूर्वी सुनील, इथे जे लोक उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली का? त्यांचा यामागचा हेतू आणि हे आंदोलन करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? हा, आपल्या सोबत आता काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। मला सांगा मामा, तुम्ही परवा मतदान केलं होतं का? कवा केलतं की आता परत मतदान करायचं का? अहो, इंदिरा गांधी पासून मतदान करीत आलो या। मग आज परत कसं आलाय? आज आमचं मतच कुठं गेलंय? आम्ही देऊन मत नाही ते आम्हाला आली म्हणून आम्ही मताला आलो या। आता मतदान करायचं पोलिसांनी तर मारलं तरी करणार आहे, मतदान करणारच। मामा, काय मतदान करायचं? बोलतो ते बरोबर आहे. बरोबर आहे। मतदान करायचंच आहे। किती विरोध झाला तरी, मारलं तरी, फाशी दिली तरी मतदान करायचं आहे। शिक्क्या ह्याच्यावरच मारायचं, शिक्क्या बॅलेट पेपर। आपल्या सोबत काही महिला मतदार आहेत। ताई, विरोध झालेला आहे प्रशासनाकडनं, मतदान करायला तुम्ही पोहोचलेला आहात? हो, करणार की हो। भीती वाटत नाही? वाटली तरी काय होईल ते होईल, पण मतदानच करायचं आमचं। महिला ज्या पद्धतीने जमा व्हायला लागल्यात, हो, घरी येते त्यांना दम देऊन सांगते ती की येऊ नका, तुमच्या गुन्हा दाखल होईल। आणि घरोघर जाऊन पोलिस सांगते ती इथं आमच्या गावात। मग तुम्हाला भीती नाही वाटत? आम्ही अगोदर आलो या, मागे राहिलेल्या थांबून राहिल्या ना, दबागते ते यायला। तर अशा पद्धतीने पोलिसांकडनं दबाव आणल्याचा आरोप इथं महिला मतदार करतायत। पण कुठलाही दबावाला लाठीकाठी खायची वेळ आली तरी सुद्धा आम्ही मतदान करणार अशा रीतीच्या ठाम मतावर मार्करवाडीचे ग्रामस्थ आहेत। पूर्वी
खरंच सुनील, आपण पाहतोय की अतिशय ठाम आणि खंबीर अशा भूमिका धरून ते कुठेतरी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती बघता अतिशय शांततापूर्ण पद्धतीने सगळ्या या घटना घडत आहेत, आंदोलन होत आहे असं दिसतंय. आम्ही अपडेट घेत राहूच. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.